काय पहिलं काही नव्हतं. स्वतःच आपल्या 2 भाकरी टाकायच्या, 4 टाकायच्या, तब्येत भाजी करायची, तीच खायची. वजन बी जास्त जमत नव्हतं. वाटाणे शिदा घ्यायचा. पाऊस काळ असायचा का? पाऊस काळ म्हणजे काय, खाल गोंगता पांघरून दगडावर तामणमध्ये घेऊन जावं लागतं पावसात. रावट्याने पाणी जायचं. निवाऱ्याला काय असायचं? रावट्या होत्या पालं, ती गाडीत टाकून पुन्हा त्याच्या खालून पाणी व्हायचं की मग काय झोपच नाही की दगडावर बसून. माळशिरस मध्ये संध्याकाळच्या दिवस माळ्यात आम्ही रावट्या ठोकल्या, दगड धोंडे बाहेर काढून स्वयंपाक केला. सकाळी उठून बघता उजडले. स्वयंपाक करून डबल स्वयंपाक करून युबर वागायचा घ्यायचा. उजडलेत बघितले तर तिथं स्मशानभूमीचं हळद कुंकू ताज काकणं तुडे बियाण पाहिलं. पुन्हा वरवंड्यावर पुरलेल्या जागेवर झोपला. 2 माणसाला आजार आला तिथं. पुरलेलं खाईन त्याच्यावर झोपला? हो, त्याच्यावर झोपला. उशा दिल्या त्याला. रामकृष्ण हरी मित्रांनो, जय हरी. काल आपले डेली ब्लॉग येत होते, पण आज काही ब्लॉग नाही, कारण आजचा डबल मुक्काम आहे इथं मांजरीला. तुकोबारा पुण्यामध्ये थांबतात. तर आज म्हणलं चला एखाद्या साध्या वारकऱ्याची मुलाखतच घ्यावी आपण. त्याच्यामुळं आज आपल्यासोबत हरिभक्तीपर्यंत पंडित महाराज आहेत. सर्वांच्या वतीने तुमचं स्वागत करतोय. कशी चालू आहे वारी? आनंद आहे. आनंद आहे का? आनंद आहे. पहिल्यापेक्षा आता आनंद आहे. हा का? पहिलं या बैलगाडीची वारी होती. दगडाच्या चुरी, एका तव्यावर स्वयंपाक, गवत कापून रावट्यात झोपावं लागतं. ट्रक बिकी काय नव्हतं पहिलं? नाही, ट्रक नाही, ट्रॅक्टर नाही, काय नाही. मग कसं वागवायचं सगळं? सगळं बैलगाडीत. बैलगाड्या किराया करायच्या. 70-80 रुपये एका माणसाचा, 60 माणसाचा बोजा घेऊन चालायचे त्याला. अरे बापरे. आणि बैलाला खायला वगैरे मग? ती कडबाट होतं, दांड्यावर झोला केलेला, वाटाणे विकत घ्यायचं. 1968 शेवटपर्यंत पुरत होतं का ते कपडा? वरचीवर वाटाणे विकत घेत होतं. ती कधीचा काळ आहे ही साधारणपणे? 68. 1968 ची पहिली वारी माझी. पहिली वारी सुरू झाली. तर बरं, तर आता तेव्हापासून तर खूप वर्ष, 50-55 वाऱ्या झाल्या असेल. हो. सगळ्यात अवघड वारी कोणती होती? त्याच वाऱ्या जास्त अवघड. आता काय सोपं झालंय बरं? आता सगळं सोपं आहे. काय नाही, ट्रक आहेत, चहा पाण्याची गाडी आहेत, सोबत वाट्याने हॉटेल आहेत. काय पहिलं काही नव्हतं. स्वतःच आपल्या 2 भाकरी टाकायच्या, 4 टाकायच्या, तब्येत भाजी करायची, तीच खायची. वजन बी जास्त जमत नव्हतं. वाटाणे शिदा घ्यायचा. पाऊस काळ असायचा का? पाऊस काळ म्हणजे काय, खाल गोंगता पांघरून दगडावर तामणमध्ये घेऊन जावं लागतं पावसात. रावट्याने पाणी जायचं. निवाऱ्याला काय असायचं? रावट्या होत्या पालं, ती गाडीत टाकून पुन्हा त्याच्या खालून पाणी व्हायचं की मग काय झोपच नाही की दगडावर बसून. आता एवढं वर्ष तुम्ही 50-55 झालं वारी केली, काय मिळालं बरं वारी? समाधान, संसारात सुख आहे. परमेश्वर पाठीराखा होतो ह्याच्यामुळं. आणि निर्विष्णी माणूस राहतो, व्यसन राहत नाही त्याला कसलं. बरोबर. आणि परमेश्वर त्याच्यावर कृपाचित्र असते परमेश्वराचं. घरचे करू देतात का आता वारी? काय 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 करते जा म्हणजे आता नको म्हणाले. त्रास व्हायला म्हणजे पाय मोडला माझा, आता नको म्हणाले. मग आता पाय मोडले मग कसं? ट्रकीत बसूनच चालतं? ट्रक मध्ये बसून स्वयंपाकाची व्यवस्था करायची, सगळ्याची अन्नदानाकडे जास्त लक्ष द्यायचं. काही ना काही सेवा. आता वारी तर अवघड असते, त्यात एखादा दिवस लईच अवघड जाते. पाऊस असते, ऊन असते. तसा एखादा दिवस आजपर्यंत अवघड? माळशिरस मध्ये संध्याकाळच्या दिवस माळ्यात आम्ही रावट्या ठोकल्या, दगड धोंडे बाहेर काढून स्वयंपाक केला. सकाळी उठून बघता उजडले. स्वयंपाक करून डबल स्वयंपाक करून युबर वागायचा घ्यायचा. उजडलेत बघितले तर तिथं स्मशानभूमीचं हळद कुंकू ताज काकणं तुडे बियाण पाहिलं. पुन्हा वरवंड्यावर पुरलेल्या जागेवर झोपला. 2 माणसाला आजार आला तिथं. पुरलेलं खाईन त्याच्यावर झोपला? हो, त्याच्यावर झोपला. उशा दिल्या त्याला. आता पुण्यात आता बिल्डिंग वगैरे खूप झाल्या. आता तर व्यवसाय नाही, तेव्हा एवढं होतं का असलं? पुण्यामध्ये एवढा तकलीफ नव्हती, पण आता काय फक्त पुण्यामध्ये खाण्याला कमी नाही. पुण्यात दाटण असल्यामुळे संडासची तकलीफ आहे. एका संडास 100 माणूस ओळीने उभारताय. खेड्याच्या लोकांना ती सोसत नाही, म्हणून आम्ही गावाच्या बाहेर मुक्काम केला आता मांजरीला. बरोबर. असं वेगवेगळ्या दिंडीत जात होता का? हो, वेगळ्या दिंड्या. पहिल्या सुरू ठाकूर वाच्या दिंडीत घोड्याच्या पाठीमागं पहिला नंबर, माऊलीच्या सोहळ्यात. पुन्हा 36 नंबर मध्ये गेलो 10-15 वर्ष. पुन्हा आबागळ्याच्या दिंडीत गेलो 2 वर्ष. पुन्हा तुकाराम महाराज सोहळ्यामध्ये
ठाकूर बुवाची दिंडी त्या वर्षी काढली, त्यांना 2 वर्ष मदत केली. पुन्हा देशमुखाच्या दिंडीत गेलो, पुन्हा पाटील शेषराव पाटील यांच्या दिंडीत गेलो. आता मी स्वतंत्र 5-6 वर्ष चाललो. नंतर पांडुरंग महाराजांनी माझ्या दिंडीत घेतली. आम्ही त्यांच्या हवाली सगळा बारदाना केला. विश्वासाचा माणूस आहे म्हणून, आणि सगळं त्यांच्या हवाली करून मी आता मोकळा. नाही आता 1968 म्हणता तुम्ही, पण त्यावेळेस काय असं बातम्या बितम्या नाही रे, तसलं काय नव्हतं. रेडिओ नव्हता, बातमी नव्हती, काय नव्हतं. कळायची कशी वारी मग? वारी कशी कळायची आता ह्या तारखेला? ती ह्याच्यात सांगत होते ना, पत्र येत होते खेड्याने कुठं कुठं पत्र यायचे तेव्हा. हो, आता कसं वारी सुरू झाली की लगेच कळतं. ठाकूर बुवाचे पत्र आम्हाला यायचे सगळं पत्रावर. हो, व्यवहार तेव्हा ह्या दिवशी वारीत निघणार आहे. काय फोनचा बिनचा विषय नव्हता. एखादा माणूस दिंडीत फुकला तर नाही, ते हुकलाच नाही. बेजार महागारी जायचं, त्याला ओळखीत जायचं, महागारी यायचं. एका कळत्या माणसाच्या 3 वाऱ्या होतात एका वारी म्हणजे. इतकं चालावं लागतं तुम्हाला. बरं, आता काय आहे, गावाकडे वारी म्हणलं की लोक म्हणतात बेजारी असते, पाऊस हा हो त्यांनी यायला पाहिजे का वारी? ज्याचं मन तयार नाही त्याला देव येऊच देत नाही ना. ज्याचं मन तयार होतंय त्याला देव ओढून आणतंय. त्या काही की निघत आहे, मेल्याला मडेवर पाय टाकून वारीला येत आहे. बाकीचं काही विचार करीत नाही. तसे अनुभव आले मला. लग्न एवढं आडवे आले, पण मी नाही ना थांबलो. एखादा अनुभव सांगा की. माझ्या नाताचं लग्न होतं, मुलीच्या मुलाचं. वारीला जायचं नाही म्हणजे नाही, त्यानं आयर दिला माझ्यासोबत. इकडं नेसा म्हणून. हो, इकडंच नेसलो आयर, पण लग्नाला थांबलो नाही. आता किती वर्ष करायची वारी? आता तुमचं सहकार्य असलेच मरूच तर करीन. इकडं नशीब थोर असलं, इकडं देव मला मरण देईल. माझं नशीब जर थोर असलं तर. बरं. यावर्षी कसं पाऊस वगैरे कसा असेल वारीत? बरं, आता अंदाज तर तुम्हाला येत असतील. माझी तर आता एक 10-15 वर्षांमध्ये माऊलीकडला 16 सोडल्यानंतर तुकाराम महाराज सोडत पावसानं त्रास दिलाच नाही. हा ना, थोडा बहुत पडत ते उली तुली रस्त्याने चलत कपडे भिजतेत बी, वाळतेत बी, काहीच नाही तकलीफ. खरं वाटते आभाळ आलंय, हे झालंय, की थोडा बहुत आता पाऊस काळाचा आहे, मग थोडं बहुत झलक दाखवणार नाही. खरं गर्दी आहे का यंदा? बरं, भरपूर गर्दी आहे वर्षी. दरवर्षी हो, पेरण्या झाल्यामुळे शेतकरी मोकळे. जास्त आता दोन्ही वाऱ्या पाहिल्या तुम्ही, जास्त कोण कुठे असते? इकडून माऊली कोणता येतो? बरोबर आहे, गर्दी माऊलीकडून. बरं. संडास बसायला जागा नसते, आंघोळीला मेळ लागत नाही माऊलीकड. एवढी गर्दी म्हणलं, एवढी गर्दी. ही याच्या रावटीच्या आड संडास बसते, त्याच्या रावटीच्या आड बसते. बरं, म्हणजे त्या मानानं आता जरा बरं झालंय म्हणायचं. बरं नाही, 100% चांगलं आहे व्यवस्था. सगळे लोक कसले बी जाता वारीला येऊ शकते. भाव कमी असो, भाव हाय म्हणूनच आले ना. आता ट्रकी बरं ही ट्रकी जी आता वारीमध्ये बैलगाड्या होत्या, ट्रकी कधीपासून आल्या? बरं, ट्रक 80 पासून चालू झाले. 80 पासून. हो, तिथून पुढे ट्रॅक्टर आले, पुन्हा ट्रक आल्या, पुन्हा हॉटेल चौकड आले, धंदेवाले लोक अनेक आले. काही मिळायला वारीमध्ये. आता आम्हाला कसं वारी असली काही दिवसात कळतंय, लगेच 2-3 दिवसात उरकून निघायचं. पण तेव्हा कसं पत्र व्यवहार होता, पत्र आलं की मग ते सगळ्या गोष्टी व्हायच्या. आणि आता सगळं सोपं झालेलं, जिथं तिथं सगळी व्यवस्था. जरी नाहीच हे कुठं भेटलं तरी घर आहेत प्रत्येकाचे राहायला. तेव्हा कसं राहतं. आता एवढी राहते. रेडिओवर चालू झाले की रेडिओवर सांगत होते का? हो, सांगत होते पुन्हा रेडिओ. बरोबर. मग हीच अशी माहिती आम्हाला नसते म्हणून तुम्हाला विचारावं म्हणलं. आज तुम्ही बोललात त्यावर तुमचं धन्यवाद. तर मित्रांनो, व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे आपलं दररोज ब्लॉग येत असतात वारीचे आपले, म्हणजे कसे आहे काय, पण आज विषयच नव्हता. आणि पुन्हा इथून इतकं लांब आहे आणि पायाची अशी व्यवस्था झालेली आहे, आज चलायसारखा पाय नाही राहिलेला. मग त्याच्यामुळे काय, आज म्हणलं चला थोडीशी जुनी माहिती विचारावं वारीच्या. बैलगाड्याचं हे तर मलाही माहीत नव्हतं. मग बाबांना बोललो, म्हणलं चला आपण चर्चा करूया त्याच्यावरती. आणि मग बाबांनी आपल्याला माहिती वगैरे अशा प्रकारे सांगितली. बाकी उद्यापासून आपले ब्लॉग कंटिन्यू येणार आहेत, ते कंटिन्यू करा. व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. आणि जमलं तर शेअरही करा. रामकृष्ण हरी.